प्रेक्षकांच्या टाळ्या शिट्ट्या आणि कौतुक हेच आमच्यासाठी अवॉर्ड असतं असं कलाकार नेहमी म्हणतात. पण स्टेजवरचं अवॉर्ड आपल्याला एकदा तरी मिळावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. तर असाच एक न भूतो न भविष्यती असा आगळा वेगळा अवॉर्ड शो आता इथे होणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात अतरंगी टीम मधून हेमंत ढोमे आणि प्रियदर्शन जाधव. आवडांचं ज्यांना मी त्यांनाच आणलं, कामजाचं चांगलं मी त्यांनाच मांडलं, शेजारचे हे आवडवाले लागले तर बॉम्ब लायलो, अहो लागले तर बॉम्ब लायलो. दिगाताच्या पुरस्कार सोहळा आज आयोजित मी केला, दिगाताच्या पुरस्कार सोहळा आज आयोजित मी केला. नमस्कार, मी गणपत रणपिशे. नाही ओळखले हरकत नाही, मी अँकर आहे कार्यक्रमाचा. काय हल्ली जो तो उठतो ना पुरस्कार सोहळा आयोजित करतो. हा त्याला काही स्टँडर्डच नाही ना. आता हॉलिवूड मध्ये बघा ना काय ऑस्करचा कार्यक्रम करतात, काय स्टँडर्ड काय लेवल. म्हणून तर आम्ही ठरवलं त्याच लेवलचा पुरस्कार सोहळा करायचा म्हणून. म्हणून तर याला नाव दिलं ना स्वर्गीय दिगा तात्या फुलंब्रीकर पुरा ऑस्कर सोहळा. तर आता या कार्यक्रमाचं अनावरण करण्यासाठी मी निमंत्रित करतो सदाभाऊ मांजर सुंबेकर यांना. कुठं राहिले सदाभाऊ मांजर सुंबेकर 1, सदाभाऊ मांजर सुंबेकर 2, सदाभाऊ मांजर सुंबेकर 3. यांनी 3 वेळा बोलवलेलं आहे, यांनी 3 वेळा वाजवलेलं आहे. इथे बोली लावलेली आहे की बोलवलेलं आहे? नाही तुम्हाला बोलवलेलंच आहे. तुम्ही अतिशय चपळ पद्धतीने इथं आले. पण आता ज्याच्यासाठी बोलवलंय ते कराल का? किती वेळ होतात कुठे? अहो असं काय करता, आपल्या इथल्या काही तरुण युवकांनी फिरत्या मोरीला बाहेरून कडी लावल्यामुळे इथे यायला थोडासा खोळंबा झाला. पण मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो की माझी वेळच जायची चुकली होती. हरकत नाही हरकत नाही. तुम्ही दीपक प्रज्वलन करा बरे. दीपक प्रज्वलन एक काड्याची पेटी आणणार आणू नका काड्याची पेटी. आहे माझ्याजवळ स्वतःची काडी, आहे माझ्याजवळ स्वतःची काडी. त्यासाठी मी कधी चढलो नाही माडी. रोज वापरतो मी इलॅस्टिक, ह्याला नाही आहे नाडी. आता हे झालं ना माता स्नाना पण नवा. नाही मनोगत व्यक्त करायचं आहे. मनोगत मनोगत करा करा मनोगत व्यक्त करा. माईक चालू आहे चालू. उपस्थित जनसमुदाय यांना विनम्र अभिवादन करू. दिगा तात्या हा अतिशय टॅलेंटेड, इरिटेटेड होता, फ्रस्ट्रेटेड होता, फ्लक्च्युएटेड होता, सेग्रिगेटेड होता, कॉम्प्लिकेटेड होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिजेक्टेड असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. दिगा तात्याला नृत्याचा भयंकर शौक होता. अहो मायकल जयकिशन तर इतका आवडायचा, इतका आवडायचा मायकल जयकिशन की त्या ठिकाणी असा आवाज करत नाचताना मी त्यांना पाहिलेला आहे. मला जाऊ द्या ना घरी आता वाजली की 12. ही लावणी 13 वेळा वन्समोर देणारा रसिक होणे विरळात असा आपला हा दिगा तात्या. 13 वेळा त्या बाईला ह्यांनी वन्समोर दिला. बाईची शुगर डाऊन झाली, बाईला हॉस्पिटलमध्ये टाकावं लागलं. पण ह्यांची हाऊस काय भागली नाही वन्समोर द्यायची. असा आपला हा दिगा तात्या. दिगा तात्या अगदी निळू फुल्यांसारखे दिसायचे. एक मिनिट हे पहा इथं बॅक साईडला एक काळ्या रंगाचं पोरग सापडलेलं आहे आणि जे आई आई असं बोंबलतंय आणि बापाचं नाव विचारल्यावर ते वेगवेगळ्या माणसांकडे बोट दाखवते. त्याच्यामुळे मागं इथं बॅक साईडला बापांची बॉम्ब चाललेली आहे. त्याच्यामुळे जो कोणी योग्य बाप असेल त्यांनी बॅक साईडला यायचंय. आईशी ओळख पटवून त्या आईला आणि बाळाला दोघांना घेऊन जायचंय. कंटिन्यू. दिगा तात्या हा कधीच बाप होऊ शकला नाही. आणि
आणि अतिशय अफाट आणि उच्च दर्जाचं असं त्यांचं टायमिंग होतं. म्हणजे असा टायमिंग असलेला माणूस मी कधी पाहिलेला नाहीये. अहो एकाच रात्री 3-3 घरातून बाहेर पडणारा माणूस म्हणजे काय टायमिंग असेल त्याचं. अफाट टायमिंग. दिघा तात्याकडे होता अफाट टायमिंग. शब्द न वापरता करायचा तो मायमिंग. एकदा सापडला होता माझ्याच घरी रात्री. त्याला दिली होती मी धरून फायटिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र. हत्तीच्या आईला असं सगळं कनेक्शन होतं होय. मी इतका विचार करतोय हा वाईट का बोलतोय त्याच्याबद्दल. हरकत नाही हरकत नाही. सुरुवात करूयात आपल्या पुरस्कारांना. आणि आपला पहिला पुरस्कार आहे स्वर्गीय दिघा तात्या फुलंब्रीकर जीवन गौरव पुरस्कार. आणि ह्या पुरस्काराचे मानकरी आहेत नानासाहेब अवचट. आता नानासाहेबांविषयी वेगळं मी काय सांगायचं. अहो 10 दशक तमाशापटांचं गारुड त्यांनी आपल्या मनावर गाजवलेलं आहे. आणि दारूची बाटली जिंदगी फाटली हा त्यांचा चित्रपट तर केवढा गाजला होता. असे नानासाहेब, त्यांना आमचा सलाम. मी आमंत्रित करतो नानासाहेब अवचट यांना. टेस्ट मायकिंग, टेस्ट मायकिंग. हॅलो 1 2 3 टेस्ट मायकिंग. चालू आहे. पहा रसिक प्रेक्षक हो, पहा नानासाहेबांचं रंगभूमीवरचं प्रेम पहा. रंगभूमीला त्यांनी स्वतःला वाहून दिलेलं आहे. स्वतः वाहतच इथपर्यंत आलेले. उठा 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 उठा. प्रेक्षक आहेत समोर, प्रेक्षक आहेत नानासाहेब समोर, प्रेक्षक आहेत. हा नानासाहेब सगळ्यांना नमस्कार करतात. नानासाहेब नमस्कार. आईला आता चमत्कार झाला. नमस्कार झालेला. हा ओ नानासाहेब. बाई कुठे? हा बाई कुठे? अहो कुठली बाई? इथे कशी बोलले मला पुरस्कार द्यायला. कुठे मग ती बाई जी बाई घेऊन येते, एक अशी बाई असते ती अशी ताटली ठेवून एक बाई घेऊन येत असते. त्यातल्या बाईची जी बाई असते ती कुठे असते ती बाईची बाई? ह्या ज्या सगळ्या बाया आहेत त्या ट्रॉफिक मध्ये अडकलेल्या आहेत. आता मी नानासाहेबांना पुरस्कार देण्यासाठी इथं बोलवतोय सदाभाऊ मानकवडे यांना. काय म्हणले? हा सदाभाऊंना त्या ठिकाणी गळू झाल्यामुळं त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आलेले. तर सदाभाऊ इथं नाही आहेत, तर आता मीच पुरस्कार देतो. हा हा नानासाहेब हे घ्या. अरे काय हे काय माझ्यासारखंच आहे, हालते सतत. जीवन गौरव पुरस्कार आहे. जीवन गौरव 90 ml. अहो तुमचं आयुष्य गेलं अख्खं 90 ml मध्ये. तुमचा काय वेगळा गौरव करायचा आहे? घ्या घ्या. अरे याच्यात शेंगदाणे पण आहेत. ते चकण्याला ठेवले. नानासाहेब ते झालं असेल तर 2 शब्द बोला आता. उपस्थित धन्यवाद. अरे काय माणूस आहे काय? तर आता जीवन गौरव पुरस्कार झालेला आहे. आता वेळ आहे ती मनोरंजनाची. खुर्ची घट्ट धरून बसा, कारण कधी तुम्ही पडू शकता, कारण लोटपोट होऊ शकता. आता येतोय विनोदांचा पाऊस, विनोदांची बरसात. फू बाई फू फेमस प्रियदर्शन जाधव आणि हेमंत डोमे. ह्या काय एकटेच आले? ते दुसरं कुठे कॉमेडी? ते दुसरं कुठे कॉमेडी? हा ते कुठे? हेमंत म्हणायचंय का तुम्हाला? हा तेच ते कुठे? नाही काय झालं, तो जरा ट्रॅफिक मध्ये अडकलाय. हाय कराव. अहो नाही खरंच खूप ट्रॅफिक होता. मी सुद्धा भयंकर ट्रॅफिक मध्ये अडकलो. कसा बसा निसटलोय मी तिथून. याला म्हणतात गरजू नाहीत.
जाधव साहेब वा. जाधव साहेब म्हणजे एकदम लवचिक अभिनेते बरं का, लवचिक अभिनेते. असं लवचिकतेने त्यांनी ट्रॅफिक मधून सुद्धा मार्ग काढलेला आहे. इतकी वर्ष त्यांनी आपल्याला विनोदाचे तारे दाखवलेले आहेत. आणि गेली 10 वर्ष ते लेखन, दिग्दर्शन, अभिनय सगळं करून पाहत होते, पण त्यांना काळे कुत्र विचारत नव्हतं. आता फुबाई फुचे 5-6 एपिसोड काय झाले, त्यांना एवढा मान मिळतोय. या पुढे या पुढे या पुढे. काय करायचंय काय? कॉमेडी करा ना काहीतरी. कॉमेडी करा. अहो मी एकटा कसं काय करणार? तसंही ते असताना त्यांना कुठं बोलू देता. करा कॉमेडी करा, कॉमेडी करा. हा वेगळा वादाचा मुद्दा आहे, पण मी एकटा कसं काय करू शकणार? ओ जाऊ द्या, आता आलेच तर थांबा. पुढचा पुरस्कार तुम्हाला ते. आलो आहे म्हणून. सर्वोत्कृष्ट हास्यास्पद अभिनेता प्रियदर्शन जाधव. अहो चुकलं असेल, वेगळी कॅटेगरी असते. सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता असं असेल कदाचित. नाही कॅटेगरी तीच होती, पण आमचे परीक्षक तुमचा अभिनय बघायला आले तेव्हा तुमच्याकडून काही विनोदच झाला नाही. तुम्ही जे काही केलं ते हास्यास्पदच वाटलं त्यांना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वोत्कृष्ट नाटक हा पुरस्कार यावर्षी देण्यातच येत नाहीये, कारण आम्हाला कोणी पात्रच वाटलं नाही. नाही असं कसं म्हणता तुम्ही? एकही नाटक तुम्हाला पुरस्कार देण्याच्या पात्रतेचं वाटलंच नाही? अहो, आम्हाला नाही वाटलं, आम्ही काय करू शकतो? तुम्हाला नाही वाटलं म्हणजे कोण परीक्षक, कोण काय, त्यांचं नाव गाव काय सांगाल की नाही? कोण ठरवतं हे? काय बजेट नसल्यामुळे आम्ही परीक्षक ठेवले नव्हते. अहो बजेट नाही म्हणून परीक्षकच ठेवले नाहीत? नॉनसेन्स. जोरदार जायला पाहिजे या जोडीसाठी. क्या बात आहे, क्या बात आहे. धमाल 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 धमाल. तुमचा हा अवॉर्ड शो आम्हाला फार आवडला. बघूयात आपल्या परीक्षकांना तो कसा वाटलाय. स्वप्नील सर. हेमंत आणि दर्शन, तुमच्या दोघांचा ऍक्ट एंटरटेनिंग होता, याच्यात वादच नाही. पण दर्शन, तुझ्या तिन्ही एंट्री घेतल्यास ना, त्यातल्या पहिल्या 2 एंट्रीज ऑथर बॅक्ट होत्या. पण जेव्हा तू दर्शन म्हणून आलास ना, ती एंट्री साधी सोपी आहे, पण त्यात पण तू फार मौज आणलीस. सो ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. आणि हेमंत, तू ना विथ एव्हरी न्यू ऍक्ट स्वतःला नवीन नवीन पैलू ऍड करत चाललायस, आणि ते फार फार आनंददायी आहे. ह्याचं कारण असं की दर्शनचा एक झोन आहे, आणि तो झोन आपल्याला माहिती आहे. हा, तर मला असं वाटतं की तुमच्या जोडीतलं ट्रम्प कार्ड तू आहेस. तुमची दोघांची जी टीम आहे, या दोघांना जर एकत्र आणलं ना, तर इट्स लाईक आईस अँड फायर. आय लव्ह बोथ ऑफ यू. गॉड ब्लेस. थँक्यू. अश्विनी मॅम. कॉम्बिनेशन तुमच्या दोघांचं खूप चांगलं आहे. व्हेरी सून आय एम शुअर क्षिती इज गोइंग टू डाऊट बोथ ऑफ यू. एवढी केमिस्ट्री आहे. मला हा ऍक्ट खूप आवडला. त्यामुळे हेमंतनी हा ऍक्ट लिहिला होता. व्हेरी गुड. मला आय एम व्हेरी इम्प्रेस्ड. दर्शन शिवाय तो अपूर्ण राहिला असता. दर्शन होता म्हणून तो तसा लिहिता आला. गुड. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. थँक्यू. वा 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 वा. बघूयात मग आता गुण किती मिळतात. स्वप्नील सर किती गुण? 9 गुण. आणि अश्विनी मॅम 9.5. 18.5 गुण मिळालेले आहेत.